गेले कुठे पण तुम्ही सोडलं कशाला त्यांना. जवळ मॅच दिशेने पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. येस ओके आमच्या अक्का आहे का पण असल्याला बरा उगाच कसं प्रॉब्लेम नको लगेच बॉल संपायला देवायला. 3 बॉल आहेत लवकर. अंपायर 2 मिनिटं. बॉसला म्हणा पटकन या म्हणा या लवकर म्हणा बॉसला. जाऊया वळूया मॅचच्या दिशेने. मॅचला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी तेजस आलाय स्ट्राईकला संदीप, नॉन स्ट्राईक एंडला विनोद. पहिली सेमीफायनल मॅचला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल सोडून दिलाय लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग. पहिला बॉल वाईट बॉल आलाय तेजसच्या माध्यमातून. तेजस अगदी यंग टॅलेंटेड गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. सातत्याने चांगला खेळ अनेक स्पर्धेमध्ये राहिलाय आणि पहिलं षटक पॉवर प्लेचा हाताळण्यासाठी तेजस मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पुढचा बॉल अकूट टप्प्याचा बॉल होता. दिशा दिली आहे समोरच्या दिशेने. लॉंग ऑन मधून अगदी राजेश येत आहेत. बॉल पर्यंत फेकी केली गेली आहे. तिथे 1 धाव. टीमची धावसंख्या 2 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. अवांतर धावसंख्येने षटकाची सुरुवात जरूर झाली आहे परंतु या बॉलवरती सिंगल आली आहे. सचिनजी निवडिंगे साहेबांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. वेलकम सचिन दादा. अकूट टप्प्याचा बॉल दिशा दिली आहे. चेंडू अगदी चाललाय फायनली ग्रीजन मध्ये डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसवतोय जाऊन पोहोचतोय 3 या धावसंख्येवरती. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी चाललाय गोशंगी क्षेत्रामध्ये. तिथे 1 धाव येईल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसवतोय जाऊन पोहोचतोय 4 या धावसंख्येवरती. ही क्षमता आहे बघा. कुठलाही मोठा फटका येऊ दिला नाहीये. सिंगल डबलने मात्र मॅच सुरू ठेवली आहे कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्ले भेदण्याचा प्रयत्न होतोय विनोदच्या माध्यमातून परंतु प्रयत्नांना यश मात्र मिळत नाही. शिव अगदी 2 बॉलचा खेळ बाकी असताना मात्र हा बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती टाकलाय. अंतिमचा चेंडू आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. मोठ्या फटक्यासाठी स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि बॉल चाललाय 1 टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेट सीमा पार. शेवटच्या बॉलवरती आलाय हा चौकार. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या धावसंख्येवरती. सन्माननीय आदरणीय चेंडू सौजन्य ज्यांच्या माध्यमातून करण्यात आला अर्थातच तानाजी शेलार साहेबांचा युचित सन्मान आपण करूयात. मायची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांचा युचित सन्मान आपण करूयात. संतोष साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते तानाजी शेलार साहेबांचा युचित सन्मान आपण करूयात. सुनील आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी. मिडल ओव्हर मध्ये सुनीलला प्राचरण केलं गेलंय.
पहिलाच बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न झालाय आणि अगदी गॅप मधून बॉल निघून चाललाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर येतोय हा चौकार. बघा मॅच खेळत असताना क्षेत्ररक्षक आपण थोडंसं जपून थोडीशी काळजी घ्या. अनेक अपघात सातत्याने आपण क्रिकेटमध्ये बघितलेत, परंतु आपण खेळत असताना आपण शरीराची काळजी देखील घेणं, तर तुम्ही एकमेकांना कॉल देखील द्या, जरूर द्या. हा देखील बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय, बीट करून अगदी विकेट किपरच्या हातामध्ये. यष्टीरक्षक म्हणून हिमांशू आपण बघतोय. चांगलं किपिंग हिमांशूच्या माध्यमातून होते, अगदी क्लोज किपिंग पाहायला मिळते. चला घ्या स्पीडअप घ्या घोषटवाडी टीम. बघा 3 ओव्हरची मॅच आहे. ऑफ स्टिकच्या बाहेर टाकलाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. पुन्हा टाकावा लागेल, अबांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. कुलवर टप्प्याचा बॉल होता, चांगला बॉल तिथे हाताळलाय. जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. कुठलाही आता आपण जर पाहायला गेलं तर कमबॅक करत असताना सुनील या बॉलवरती कुठलीही धाव आली नाहीये. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलंय आणि जबरदस्त एफर्ट्स पाहावं लागेल. जबरदस्त एफर्ट्स, काय एफर्ट्स मात्र पाहायला मिळाले. तिथे कुणाल होता आणि कुणालने अगदी चांगला स्टॉप तिथे केलाय. जबरदस्त. संजयजी साळुंके साहेब या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. इनसाइड आउट थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला उडवलाय. चांगला स्टॉप तिथे केलाय. फेकी अगदी चांगली पाहायला मिळते. तिथे आपण पाहायला गेलं तर विनोदच्या बॅट मधून मात्र 2 धावा येत आहेत. 2 धावा आल्यात आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरसवतंय, जाऊन पोहोचतंय. ते म्हणजे 16 या धावसंख्येवरती 16. 2 षटक समाप्त, 16 धावा झाल्या आहेत. अंतिमचा षटक हाताळण्यासाठी मात्र कोणाला प्राचारण केलं जाईल हे मात्र बघायचं आहे. सचिन आलेत अंतिमचं षटक घेऊन. चला टॉस घेऊयात आपण. वन साइड जिवाळा आणि त्यांच्या विरुद्धमध्ये टीम चिंती संघ. कट करण्याचा प्रयत्न होता. हा बॉल आलाय डॉट बॉल. इनसाइड आउट थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न कुणाल आहे. चांगला स्टॉप कुणालच्या माध्यमातून झालाय. फटका बसलाय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. इनिंगचे 2 बॉल शिल्लक आहेत. चला वन साइड जिवाळा आणि त्यांच्या विरुद्धमध्ये जिंती संघ. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस घेणार आहोत. नितीन आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 2 बॉल शिल्लक. संजयजी शामराव साळुंके साहेबांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा आपण टॉस घेणार आहोत.
एका बाजूला जिंती संघ, दुसऱ्या बाजूला टीम असेल अर्थातच वन साइड जिव्हाळा. दोन तुल्यबळ संघातली सेकंड सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. चला घ्या स्पीडअप घ्या थोडस गोषटवाडी टीम. हो आणखीन एक विकेटचं पतन. नितीन यांना देखील काही करता आलं नाहीये. चला नवीन बॅटर या प्लीज, थोडस फास्ट घ्या. टीमची धावसंख्या झाली आहे 18. या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. शेवटचा बॉल आहे आणि शेवटचा बॉल खेळण्यासाठी मात्र नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मयूर, मयूर चला या प्लीज, थोडस घाई करा मयूर. रवींद्र दबडे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक आहे कव्हर रिजन मध्ये फेकी केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. 2 धावा आल्या शेवटच्या बॉलवरती. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 20. 21 धावांचं टार्गेट सेट केलंय टीम मालदन संघाने गोषटवाडी संघासमोर. जाऊया वळूया तिकडे टॉस साठी. संजयजी साळुंके साहेबांच्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅचचा आपण टॉस घेऊया. चला वन साइड जिव्हाळ आणि त्यांच्या विरोधामध्ये जिंती संघ. सेमीफायनल आहे, सेकंड सेमीफायनल मात्र पाहायला मिळते. एका बाजूला वन साइड जिव्हाळा, दुसऱ्या बाजूला नवलाई स्पोर्ट जिंती. जिंती संघाचा कॉल. साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस, स्विंग द टॉस. छापाचा कॉल केलाय, आलाय हा छापा. टॉस जिंकलाय, निर्णय काय? फिल्डिंग करण्याचा निर्णय, जास्त वेळ घेणार नाहीये. टॉस जिंकलाय जिंती संघाने, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. बघा 3 ओव्हर आहे आणि 5 बॉल. टॉस जिंकलाय जिंती संघाने, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. वन साइड जिव्हाळा संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. प्रत्येक षटक हे 5 बॉलचं आहे. पंचम षटक. त्याचबरोबर कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अर्थातच अनिलजी बोमकर साहेब यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम चकदे, पाटणचा डॉन, आपला देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण यायचं आहे. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. चला गोषटवाडी टीम थोडीशी घाई करा. बघा तुमच्या मान्यतेनेच 3 ओव्हर घेतल्यात, त्यामुळे आपण थोडंसं स्पीडअप करा. हिमांशू आणि राजेश कुराडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. सलामीची प्रारंभिक जोडी. 21 धावांचं टार्गेट सेट केलंय. नेक्स्ट मॅच मध्ये सेकंड सेमीफायनल मध्ये टॉस जिंकलाय जिंती संघाने, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. वन साइड जिव्हाळा संघाला बॅटिंग करायची आहे. 3 ओव्हरची मॅच आहे आणि प्रत्येक षटक हे पंचम असेल. पहिला बॉल, पहिलं षटक हाताळण्यासाठी नितीन. स्ट्राईकला राजेश कुराडे, एक ऑलराऊंडर खेळाडू पाटण तालुक्याचा. ऑन साइडला पहिलाच बॉल, बिग हिट करण्याचा प्रयत्न. मयूर बॉलच्या खाली, पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकचा शिकार.
नितीन यांनी राजेशला जाळ्यामध्ये अडकवलं. बिग फिश इनटू द बास्केट. पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्यासाठी गेले आणि बरोबर नितीनला माहिती होतं की राजेश पहिल्या बॉलवरती मोठा फटका खेळणार आणि त्याचमुळे मिड विकेटला मयूरला उभा केला होता आणि मयूरने कुठलीही चुकी केली नाहीये आणि पहिल्याच बॉलवरती विकेट गमावली आहे गोषटवाडी संघाने. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रितेश शालाय, वय वर्ष अवघ 16, यंग टॅलेंटेड खेळाडू. मैदानाच्या फटका हा देखील फसला गेलाय आणि 2 बॉलवरती 2 मोठे धक्के दिलेत नितीन कदमने. फटका फसला होता आणि तो देखील बॉल अगदी कॅचचा कॉल दिला गेला. विकेट डॉट विकेट. संघाचं खातं अकाउंट ओपन झालेलं नाहीये अजूनही. आकाश आलाय. लक्ष्य 21 धावांचं आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला स्टॉप केलाय. मेडन ओव्हर होईल का ही देखील चर्चा होईल या मॅचची. शेवटचा बॉल आहे. बिग हिट. बॉलला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. इट्स अ ह्यूज हिट. षटकार. शेवटच्या बॉलवरती षटकार आला. संघाचं खातं षटकाराने ओपन झालंय. आता येणारे 10 बॉल 15 ची गरज आहे. 10 चेंडू 15 धावा करायचे आहेत. मॅच खुली करणारा हा षटकार मात्र पाहायला मिळाला. 10 बॉल 15 करायचे आहेत आता. आणि थोडासा नाराज आहे नितीन, कारण हा टप्पा मी का हाताळला. क्रिकेटमध्ये अचूक टप्पा, अचूक लेन महत्वाची असते. टप्पा चुकला आणि टप्प्यात आला की आकाशने तो कार्यक्रम केला आणि तो षटकार लगावला त्याने. सचिन आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. मात्र दुसरं मिडल ओव्हर मध्ये मात्र सचिनला प्राचार्याने केलं. समोर हिमांशू आहे. 10 चेंडू 15 ची गरज. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. एकच धाव सिंगल येते. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. एकच धाव मात्र मिळेल. संघाच्या खात्यामध्ये एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. 7 ऑन अ स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती मात्र लागल्यात. इनसाइड आउट थ्रू द कव्हर. नितीन आहे. व्हॉट अ कॅच. अप्रतिम असा झेल पकडलाय. आणखीन एक विकेटचं पतन. फटका तर चांगला होता परंतु एलिव्हेशन तेवढं प्राप्त झालं नाही या फटक्यावरती. भरत आलाय. पाटणचा फायटर जेट या नावाने मात्र चर्चेत असणारा हा बॅटर पाहायला मिळतोय. परंतु आता जबाबदारी आपल्या संघाची घ्यावी लागेल.
कारण बॉल शिल्लक आहेत आता. 8 चेंडू आणि 14ची गरज आहे. 8 बॉल 14ची ही मॅच आहे. पहिली सेमीफायनल बघतोय आणि पहिल्या सेमीफायनल मध्ये कोणता संघ फायनलची तिकीट मिळवेल हे बघायचं आहे. सचिन आहे. सचिनने मात्र विकेट मिळवली आपल्या संघासाठी. बरंच सेकंड एंडला पाहायला मिळतोय. येणारे बॉल शिल्लक आहेत. 8 बॉल मध्ये 14ची गरज. 8-14चं समीकरण मात्र पाहायला मिळतंय. सचिन निघालाय गोलंदाजीमधून पुन्हा एकदा बरंच साठी. लोअर फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय. गॅप आहे मोठा. मिळणार नाही धावांचा तोटा आणि हा बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला भरतच्या बॅट मधून एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्स्ट्रा एफर्ट देणारा हा आलाय चौकार. आता येणारे बॉल शिल्लक आहेत. 7 आणि 7 बॉल मध्ये करायचे आहेत धावा. 10 7-10चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. सचिन वरती आक्रमण केले. सचिन आता कमबॅक करेल का हे मात्र बघायचं आहे. 7 चेंडू 10ची गरज आहे. हो इथे फटका सुरेख आहे. परंतु आपण जर पाहायला गेलं तर डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मात्र येईल. सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवतंय. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये मात्र करायचे आहेत. नऊ धावांची गरज. ओहो बॅकफुटला जात असताना कट केलाय. पंच केलाय जरूर आहे आणि विकेट देखील फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये. टप्पा 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 बॉल सीमा पार. येतोय हा चौकार. भरत आता परत येतोय रंगात आणि ढंगात आणि भरतच्या बॅट मधून येतोय हा चौकार. 5 चेंडू 5 वर ही मॅच आली आहे. 2 षटक समाप्त झाले आहेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16 या धावसंख्येवरती. 5 बॉल 5 करायची आहेत आणि या शेवटचं अंतिमचं जबाबदारीचं षटक हाताळण्यासाठी मात्र विनोद आलाय. सन्मान्य जयवंतजी साळुंखे साहेब यांचा मी मनापासून स्वागत करतो. वेलकम सर. सुस्वागतम. आदरणीय जयवंतजी साळुंखे साहेब सुस्वागतम. 5 चेंडू 5 करायचे आहेत. हिमांशू स्ट्रायक एंडला. विनोद गोलंदाजीसाठी आलाय शेवटचे 5 बॉल हाताळण्यासाठी. बॅक फुटला जात असताना कट केलाय अलॉंग द कार्पेट पद्धतीने. अगदी AK-47 मधून जशी गोळी निघावी तसा बॉल चाललाय. डिशुम 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 बॉल सीमा पार. येतोय हा चौकार. आता विजयासाठी एका धावेची गरज आहे. चकदे डॉन वेलकम. चकदे डॉनचा मी मनापासून स्वागत करतो. अनिल शेठ भोमकर शेठ वेलकम सुस्वागतम. आपलं मनापासून अधिक स्वागत. 4 बॉल एका धावेची गरज आहे. 4 चेंडू 1. हा चौकार जर अडवला असता तर कुठेतरी सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली असती. आणि हा विजयाचा टोला लगावलाय आणि विजयाची धाव आली आहे आणि फायनलची तिकीट मिळवले. अर्थातच टीम घोषटवाडी संघ विजय मिळवत असताना मात्र फायनल मध्ये दाखल होतोय. सेकंड सेमीफायनल टॉस जिंकलाय. जिंती संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतला.